आलो बोलिले जे ऋषी साच भावे. जायच्या टायमाला राम राम घालून जातात. आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम. कसं स्वतंत्र जीवन आहे. एकच उदाहरण सांगतो, झालं आटोपतो घेतो. पैठणचे नाथ महाराज, नाथरायांनी देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर त्यांना नेण्यासाठी सगळे लोक गोळा झाले. उचललं, त्यांना खांद्यावरती घेतलं आणि गंगेकडती न्यायला सुरुवात केली. आता गंगेकडे न्यायला सुरुवात केल्याच्या नंतर त्याच्यातला एक जे खांदेकरी होता ते जास्त बडबड करू लागला. ते दुसऱ्या खांदेकऱ्याला म्हणू लागला, का रे, हा नाथ आयुष्यभर आपला ऐकला नाही. पोथीच काय सांगायच्या, गोष्टीच काय सांगायच्या, हे उच्च संस्कृत वगैरे हे अशा पद्धतीचं सगळं सोडं आणि भोळे भाबडे लोक गोळा करून त्याच्या पुढे रामायणच काय सांगायचं हे आयुष्यभर आपलं ऐकलं नाही कोणी, हे नाथानी. पण शेवट आपल्याच खांद्यावर जायची येळ आली का नाही, असा तो गोविंद पंत कोणाला म्हणू लागला, श्याम भटाला असा बडबड करू लागला. नाथ महाराजांनी ते ऐकलं न वरीच उठून बसले. वा कुठं, याच्यावरच उठून बसले. ते म्हणले, गोविंदा खाली खाली ठेव, खाली ठेव. ते मला भूत नाही म्हणले, मी नाथ आहे, खाली ठेव. तू बडबड घरापासून ऐकवलं मी. कुठून, जसं उचललं का तिथून तो बडबड सुरू केलीस, तू खाली. नाथ महाराज खाली उतरले. त्यांनी कोणाला नेलं ते माहित नाही आपल्याला, पुन्हा काय. नाथ महाराज माघारी आले आणि पुन्हा दुसऱ्यांदा नाथाने देह ठेवला की पुन्हा हेच कोण, खांदेकरी. आणि मग त्या टायमाला एक जण म्हणला, ए मागच्या बारीन तो बडबड केल्यामुळं ते महाराज उठून बसले. ते म्हणला, आता आपल्या तोंडाला कडी कुलूप. उचललं, निघाले ना, राम बोलो भाई. निघाले रस्त्याला लागल्याच्या नंतर चौकामध्ये यांची अंतयात्रा गेली आणि समोरून एका बाईची मुलगी पहिल्या बोळवणीने वाट लावू लागली. पहिली बोळवण, 50 पाहुणे, त्यांना कपडे, त्यांचं ते मान पान, त्या गाड्या, त्याच्यामध्ये ते करंजा, लाडू, ते शिदोरीचे भांडे, असा थाट ती मोठीची मोठं ती बोळवण भांडे वगैरे ठेवलेले. त्या लेकराला वाट लावायला सवासणी, त्या मुलीची आई सवासणी, हातामध्ये कुंकाचा करंडा आहे, पाण्याचा तांब्या आहे, लेकराला वाट लावायचे. आणि ते समोरून ते आपशकून झाला ना. आता हे तसं आडवं येणं म्हणजे चांगलं आहे का महाराज? लेख पहिल्या बोळवणीने वाट लावायची आणि ते तसं आपशकून झाल्याच्या नंतर त्या बाईला तर इतकं वाईट वाटलं. कोणाला? त्या मुलीच्या आईला. ती म्हणली, माय कोण आहे तू, हे माझ्या लेकराला वाट लावायचं आणि हे एवढा मोठा आपशकून झाला, कोण आहेत म्हणले हे? एक जण म्हणला, ते नाथ महाराज आहेत. ती बाई म्हणली, माय आजच टाइम भेटला का त्यांना? माझं लेकरू वाटू लावायचा टाइम आणि त्यांना आजच टाइम भेटला का? नाथ महाराज वरी उठून बसले ना पुन्हा. म्हणले, गोविंदा. ते गोविंदा म्हणला, महाराज मी काही बोललो का? तरी तू नाही बोलला, पण त्या बाई बोलायलाच ना केव्हापासून. म्हणले खाली. नाथ महाराज खाली उतरले, सांगितलं, बाई काहीच काळजी करू नका, तुमच्या लेकराला आधी वाटा लावून नंतर आम्ही जाऊ शेवटच्या गाडीला, आमचं कीर्तन संध्याकाळी असते म्हणले. नाथरायाने त्या लेकराला आशीर्वाद दिला, बेटा आपका भला हो जाएगा. नाथरायाने आशीर्वाद दिला, बाळा तुझं कल्याण होईल. आणि आशीर्वाद दिला नाथरायाने. तिसऱ्यांदा जे नाथ महाराज जे गेले, तिसऱ्यांदा त्यांनी पुन्हा देह ठेवला नाही, असे चलत गेले दिंडीमध्ये भजन करत करत. आणि गंगेच्या म्हणजे गोदावरीच्या पात्रामध्ये, पाण्यामध्ये देह विसर्जन केला. याला म्हणतात आपुलिया विच्छे. करू गदारोळ भोगू सर्व काळ, सर्व सुख तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात. नाही संबत येरेरा मनवणी चिंता, नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा. जन्म घेता